नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एकदा परत निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत, जे टॉप टू बॉटम टाईम फ्रेम ॲनालिसिस राहणार आहे. तर मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलेलं की मार्केट जर ओपन झालं आहे, ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं आहे आणि जर खालच्या डायरेक्शनला जात असेल तर आपण वेट करणार ह्या ट्रेंड लाईनपर्यंत येण्याचा, किंवा जर याला ब्रेक करत असेल तर आपण ही लेवल बघणार होतो. ठीक आहे, पण मार्केटने आपल्या एक्झॅक्ट ट्रेंड लाईनला 1 आवर टाईम फ्रेमची ही ट्रेंड लाईन आहे मित्रांनो, 1 आवर टाईम फ्रेमला ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली होती. तर ह्या ट्रेंड लाईनला एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतलेला आहे. जर तुम्ही 15 मिनिटला पाहणार तर एक्झॅक्टली ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, आता उद्यासाठी आपण कसा प्लॅन करणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्या आधी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. यामध्ये आपण ना कुठली बाईंग सजेस्ट करतो ना कुठली सेलिंग सजेस्ट करतो. ठीक आहे, सो प्लीज जर तुम्ही ट्रेड घेणार असणार, लेवलला बघून ट्रेड घेणार असणार तर नक्कीच एकदा फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घ्या. आपल्याकडून कुठलीही रिकमेंडेशन करत नाही आहे की ती बाईंग करा की सेलिंग करा. ओके, तर व्हिडिओला स्टार्ट करू. तर आजच्या मार्केटचं ऑब्झर्वेशन बघितलं तुम्हाला एक गोष्ट कळेल मित्रांनो. ठीक, म्हणजे प्रिव्हियस मार्केटपासून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता हा होता तुमचा 26 तारखेचा दिवस. ठीक आहे, एवढी मोठी कॅन्डल तयार झाली इथे. ठीक, आता ह्या कॅन्डल तयार झालेल्यानंतर म्हणजे ती एक्झॅक्टली जवळपास ऑल टाईम हायपाशी ही कॅन्डल जाऊन क्लोज झाली, 1 डेची कॅन्डल. ठीक आहे, आता त्यानंतर मार्केटने एक ब्रेकआउट दिलेला होता आपल्या एकदम एक्झॅक्ट झोनचा. ठीक, आता या झोनचा ब्रेकआउट दिलेला असताना मार्केट ते ब्रेकआउट सस्टेन करू शकलेलं नव्हतं. ठीक आहे, मार्केटने या दिवशी सस्टेन केलं पण मार्केट सस्टेन झालेलं नाही. ठीक आहे, एवढी मोठी बाईंग आलेला असताना सुद्धा मार्केट परत एकदा रिव्हर्स झालं. ठीक आहे, एक्झॅक्ट या पॉईंटला नाही पण आपल्या एक लेवलपर्यंत मार्केट आलं. ठीक आहे, आता त्यानंतर परत एकदा ह्या झोन पासून, आता हा झोन बघायला गेलं तर तुम्ही हा झोन बघत असणार तर हा झोन तुमचा खूप क्रुशियल आहे. ठीक आहे, म्हणजे हा झोन मार्क केलेला. ओके, हा इथे हा झोन इथे तुम्ही सेकंड झोन जो होता तो मार्क केलेला होता आपण. ठीक आहे, तो क्रुशियलच होता की तो ॲज अ सपोर्ट किंवा ॲज अ रेजिस्टन्स ॲक्ट करणारच होता. ठीक आहे, तर तिथून मार्केट एकदा रिव्हर्स झालं. ठीक, आपण ते बघणार की मार्केट एकदा प्रॉपरली बाईंग झाली पण ती बाईंग सस्टेन नाही होता, ती बाईंग फेल झाली. ठीक आहे, त्याच्या 50%च्या खाली सुद्धा मार्केटने क्लोज करून दिलेला होता. ठीक ठीक, आता यानंतर या कॅन्डलला बघता नेक्स्ट डे मार्केट परत एकदा वर जाऊन त्याच्या नेक्स्ट डे परत एकदा मार्केट वर गेलं. ठीक आहे, म्हणजे प्रॉपरली बाईंग झाली. आणि जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर जर ह्या लो पासून, ठीक आहे, ह्या लो पासून जर ही तुम्ही मार्क केली तर याचा 50% झोन होता तो मार्केटने, हे बघा हा जो 50%चा झोन होता तो मार्केटने एक प्रॉपरली ब्रेकआउट करून वरती क्लोजिंग दिलेली होती ग्रीन कॅन्डल. ठीक आहे, म्हणजे मोस्ट ऑफ ट्रेडर्स इथे बघत होते की 50% झोन जर ब्रेक झाला तर आपण नक्कीच बाईंग साईडला किंवा हा ट्रेंड शिफ्ट होणार असं कन्सिडर करत होतो. ठीक आहे, कारण ही ट्रेंड लाईन पण येत होती. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही बाईंग आल्यानंतर सुद्धा मार्केटने परत एकदा ती बाईंग फेल केलेली आहे. ठीक आहे, आता तर आपण इथं बघणार आहोत. मग नंतर मार्केट खाली आलं, आपल्या ट्रेंड लाईनला सपोर्ट केलं. ठीक आहे, इथे एक गॅप होता, तो गॅप पण फिल केला आणि मार्केट इथून प्रॉपरली बुलिश साईडला प्लॅन व्हायला रेडी होतं. ठीक आहे, आता इथं नो कन्फ्युजन, एकदम प्रॉपरली इथं मार्केट सस्टेन होत होतं. ठीक आहे, वरच्या साईडला 2 दिवस प्रॉपरली एकदम बाईंग आली. पण नेक्स्ट डे सुद्धा तुमची बाईंगच आहे. ठीक आहे, नेक्स्ट डेला सुद्धा तुमची बाईंगच होती. पण 1, 2 आणि 3 दिवसाची बाईंग परत एकदा आजच्या दिवशी मार्केट पूर्ण खाऊन गेलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अवॉइड ट्रेडिंग. आता आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की इथून वरून एक जर तुम्ही, ठीक आहे, आता हे 1 डेचा टाइम फ्रेम झाला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही ऑलरेडी ही जी ट्रेंड लाईन आहे ती ऑलरेडी 2 टाइम्स 3 टाइम्स, लगभग इथे 4 टाइम्स, पण 3 टाइम्स कन्सिडर करू, 4 टाइम्स 5 टाइम्स इथं मार्केटने टेस्ट केलेली आहे.
ठीक आहे. आता परत आजच्या दिवशी मार्केटने हीच ट्रेंड लाईन टेस्ट केलेली आहे. कदाचित, ठीक आहे. कदाचित यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, मार्केट हिला ब्रेक करेल चांगल्या कॅन्डलने, ठीक आहे. एकदम प्रॉपर कॅन्डलने याला ब्रेक करेल आणि उद्याच्या दिवशी आणि मार्केट नंतर अशी एक बुलिश कॅन्डल तयार करू शकतो, ठीक आहे. म्हणजे ट्रेंड लाईनचा एक फेक ब्रेकआउट देऊन जर मार्केटला त्याचा अप ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर, लॉंगर टाइम फ्रेमला जर अप ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर इथे एक बुलिश कॅन्डल तयार व्हायला पाहिजे, ठीक आहे. जर मार्केटला डाऊन ट्रेंडसाठीच प्लॅन करायचा असेल तर मार्केट नक्की त्याला ब्रेक करून नंतरच्या दिवशी परत एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. पण आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक, हे वन डेचं ॲनालिसिस झालं. वन डेची कॅन्डल जर प्रॉपरली क्लोज होत असेल ट्रेंड लाईनच्या खाली तर वेट करा ही लेवलपर्यंत, ठीक आहे. वेट करा, ना की बाईंग किंवा सेलिंग करा, ठीक आहे. इथंपर्यंत वेट करा, अवॉइड करा, वॉच करा फक्त, ठीक. त्यानंतर जर इथे एक प्रॉपर काही सेटअप भेटत असेल तर मग आपण इथे वरच्या साईडला प्लॅन करणार आहोत. एक नाही तर ब्रेकडाऊन ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन करून रिटेस्ट करून मार्केट खाली येऊ शकतं, ठीक आहे. हे झालं तुमचं डाऊन साईडचा प्लॅन. आता अप साईडचा प्लॅन एकदम प्रॉपरली आहे. अप साईडचा प्लॅन जोपर्यंत आजचा हाय, ठीक आहे, नीट लक्ष द्या, आजचा हाय जोपर्यंत मार्केट काढत नाही, एक 15 मिनिटाची टाइम फ्रेम जोपर्यंत 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक प्रॉपर कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण आजच्या हायच्या वरती बाईंग करणार नाही, ठीक आहे. आता यामध्ये आपण एक ठीक आहे. आता यामध्ये आपण ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती 1 आवर टाइम फ्रेम, ओके. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथून एक ट्रेंड लाईन येते वरच्या साईडनं, ठीक आहे. ही एक ट्रेंड लाईन होती. आता सेफ ट्रेडरसाठी एक गोष्ट मी मगाशी बोललो की याच्या हायच्या वरती आपण बाय बघणार, ठीक आहे, बाईंगसाठी प्लॅन करणार. पण माझं असं मत आहे, जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही, 15 मिनिटाची टाइम फ्रेम जोपर्यंत इथं ब्रेक होऊन प्रॉपर बुलिश कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बाईंगसाठी विचार करणार नाही. कशावर? 1 तासाच्या टाइम फ्रेमवर, ठीक आहे. आणि 1 तासाची टाइम फ्रेम जर इथं क्लोज झाली बिअरिश तर आपण डाऊन साईडला इथंपर्यंत वेट करणार. इथं जर प्रॉपर एक बुलिश कॅन्डल तयार झाली तर आपण नक्कीच वरच्या साईडला प्लॅन करू शकतो किंवा इथे ट्रॅप ट्रेडिंग होऊ शकते आणि वरच्या साईडला जाऊ शकते, ठीक आहे. एवढं का समजलं? आता हे झालं तुमचं 1 तासाचं टाइम फ्रेमचं ॲनालिसिस, ठीक आहे. आलो आपण 15 मिनिटावर, ठीक आहे. आता बघा, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, खालच्या साईडला गेलं तर इंटरेस्टेड नाही आहे मी. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय की मी इंटरेस्टेड नाही आहे, ह्या लेवलपर्यंत वेट करणार आहे मी, ठीक आहे. आता जोपर्यंत 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ह्या झोनच्या वर जात नाही, ठीक आहे, जोपर्यंत या झोनच्या वरती एक प्रॉपर कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बाईंगसाठी प्लॅन सुद्धा करणार नाही, ठीक आहे. जर इथे 15 मिनिटाची टाइम फ्रेम कॅन्डल क्लोज झाली आणि जर मार्केट वर जायला सुरुवात करत असेल तर आपलं अग्रेसिव्ह जे बाईंग असतील ट्रेडर्स असतील तर त्यांनी इथे नक्कीच काही क्वांटिटी पंच करून तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता, ठीक आहे. हा हाय ब्रेक झाला तर मार्केट नक्कीच या ट्रेंड लाईन पर्यंत येऊ शकतं. इथून कदाचित रिव्हर्स होईल, पण जर याला ब्रेक करतंय तर आपल्याला इथं ब्रेक करत असताना 1 आवर टाइम फ्रेमची कॅन्डल एकदा नीट चेक करून घ्यायची. इथं बुलिश कॅन्डल इथं प्रॉपर ब्रेकआउट केलेला आहे की नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, हे एक सिंपल निफ्टीचं प्रिडिक्शन होतं. यामध्ये ज्या लेवल दिलेल्या आहेत त्या नक्कीच मार्केटमध्ये तुम्हाला युजफुल ठरतील आणि यामध्ये मी जे सांगितले, ज्या लेवल्स डिस्कस केलेल्या आहेत त्या लेवल्स मी रिकमेंड करत नाही बाईंग किंवा सेलिंगसाठी, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा की तुम्ही उद्यासाठी कसा प्लॅन करणार आहेत, ठीक आहे. ओके, थँक्यू गाईज.